काय मंडळी, मग या होळीला पुरणपोळी बनवणार की नाही? मला पूर्ण खात्री आहे, ही जर तुम्ही रेसिपी ट्राय केली, तुम्ही 2 पुरणपोळी खाण्याऐवजी 4 पुरणपोळी नक्कीच खाल. कारण या पुरणपोळीमुळे तुम्हाला कुठलाही गॅसेसचा, ॲसिडिटीचा, अपचनाचा असा कुठलाही त्रास होणार नाही. शिवाय हेल्दी तर आहेच आणि शरीराला थंडावा देणारी सुद्धा आहे. तर यासाठी मी 1.5 वाटी इथे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती. इथे आपल्याला बिनसालीची मुगाची डाळ वापरायची आहे. डाळीच्या दुप्पट पाणी टाकून डाळ अशी मस्त छान शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर जेवढी डाळ मी तेवढाच गूळ घेतलेला आहे. तुम्ही हवं असल्यास साखरेमध्ये सुद्धा बनवू शकता. पण मला हेल्दीनेस त्याचा कमी करायचा नसल्यामुळे मी इथे गूळ वापरलेला आहे आणि छान अशा त्याच्या मऊसूत पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहे. अतिशय मऊ अशा पुरणपोळ्या आहेत. त्याशिवाय हेल्दीसुद्धा आहे. घरातील आजारी व्यक्ती, लहान मोठे सगळे या पुरणपोळीचा या होळीला मस्त असा मनसोक्त आनंद घेऊ शकतात. तुम्हाला पण ही पुरणपोळी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय बाय.